मी काय म्हणते, जर तुम्ही दापोलीत येणार असाल ना फिरायला, तर ही रील आत्ताच सेव्ह करून ठेवा, कारण आज आम्ही आलो आहोत केशवराज मंदिरात. दापोली तालुक्यातील आसूद गावातील श्री लक्ष्मीकांत म्हणजेच केशवराज मंदिर हे फार पुरातन पांडवकालीन असून सुमारे 5000 वर्षांपूर्वीचे भगवान श्री विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. 5 पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे. श्रीदेव लक्ष्मीकांतांची मूर्ती काळ्या पाषाणाची 3.5 फूट उंचीची आहे. शंख, चक्र, पद्म, गदा अशी आयुधे असून मूर्ती पूर्वाभिमुख आहे. समोर गोमुखातून वाहणारे पाणी सतत 12ही महिने वाहत असते. आंब्याच्या बुंदातून जिवंत झऱ्याने येणारे शुद्ध व निर्मळ पिण्याचे पाणी आहे. मंदिरात कार्तिक महिन्यात 2 उत्सव साजरे केले जातात. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा आणि कार्तिक कृष्ण एकादशी ते त्रयोदशी. पौर्णिमेला आणि त्रयोदशीला महाप्रसाद असतो. श्री लक्ष्मीकांतांना दररोज महाभिषेक करून धोतर व उपरणे नेसून यथासांग पूजा करण्यात येते व महानैवेद्य अर्पण करण्यात येतो. श्रींच्या गाभाऱ्यात अखंडपणे 12 महिने 2 समयात तेवत असतात. मंदिरात सायंकाळी दिवाबत्ती करण्यात येते व महाआरती होते. देवस्थानाची ही सर्व सेवा व्यवस्था पिढ्यानपिढ्या देपोलकर कुटुंब पाहत असून सध्याची 14वी पिढी श्रींची सेवा करीत आहे. इथले पुजारी व व्यवस्थापक म्हणजे आपले श्री विलास विष्णू देपोलकर. जर तुम्ही सुद्धा कधी दापोलीला आलात तर आसूद या गावातील श्रीदेव लक्ष्मीकांत म्हणजेच केशवराज मंदिराला नक्की भेट द्या.